अ, आपण एका क्षणासाठी कल्पना करूया, रस्त्यावरून एक अतिशय आलिशान, चकचकीत आणि महागडी स्पोर्ट्स कार अगदी वेगाने चालली आहे. म्हणजे ती अशी कार ज्याकडे बघून रस्त्यावरचा प्रत्येक माणूस वळून बघेल, हो ना? अगदी तसंच. बाहेरून पाहणाऱ्या प्रत्येकाला त्या गाडीचा हेवा वाटतोय. तिचा वेग, तिचा तो लाल भडक रंग, तिचं डिझाईन सगळंच भुरळ पाडणार आहे. पण त्या गाडीच्या आत बसलेल्या ड्रायव्हरची अवस्था मात्र पूर्णपणे वेगळीच आहे. वेगळी म्हणजे नक्की काय होतंय त्याला? त्याच्या कपाळावर घाम जमा झालाय, कारण त्याला आतून इंजिनचा एक अतिशय विचित्र, करकरणारा आणि भयंकर आवाज ऐकू येतोय. बाहेरून गाडी जेवढी, काय म्हणतो आपण त्याला, परफेक्ट दिसतीये, आतून ती कधी बंद पडेल किंवा तिचा स्फोट होईल अशी भीती त्या ड्रायव्हरला सतावतीये. अरे बापरे, हे तर खूपच भयानक आहे. हो ना. आणि आपण अनेकदा कॉर्पोरेट यश आणि नेतृत्वाकडे असंच पाहतो. बाहेरून सर्व काही अत्यंत यशस्वी दिसतं, पण आतून एक प्रचंड मोठा गोंधळ सुरू असतो. आजच्या या सखोल चर्चेत आपण नेमक्या याच गोंधळाच्या मुळाशी जाणार आहोत. हो, आणि यासाठी आपल्याकडे एक अतिशय उत्तम संदर्भ आहे. बरोबर. आज आपण ॲना लुनेबर्गर आणि सौरभ मुखर्जी यांच्या अनफिल्टर्ड द सीईओ अँड द कोच या ऑडिओबुकमधील माहितीवर चर्चा करणार आहोत. ही केवळ एका व्यवसायाची तांत्रिक माहिती देणारी कथा नाहीये. नाही, अजिबात नाही. हा एका राघव नावाच्या अत्यंत यशस्वी सीईओचा प्रवास आहे. त्याच्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, सगळ्यात मोठी पोझिशन आहे, पण तरीही तो आतून पूर्णपणे रिकामा आणि गोंधळलेला आहे. हो, आणि त्याच्या याच गोंधळातून सुरू होणारा त्याच्या मार्गदर्शकासोबतचा म्हणजे कोच सोबतचा त्याचा जो प्रवास आहे तो आपण उलगडणार आहोत. बरं, मला सांगा, राघवची ही नक्की अडचण काय आहे, जिथून या सगळ्या प्रवासाची सुरुवात होते? हे बघा, राघवची अडचण ही बाहेरच्या जगात नाहीये, तर ती त्याच्या स्वतःच्या विचार करण्याच्या पद्धतीत आहे. तो जेव्हा त्याच्या केबिनमध्ये एकटा असतो तेव्हा त्याच्या मनात सतत एक संघर्ष सुरू असतो. म्हणजे त्याला स्वतःच्याच क्षमतेवर शंका यायला लागते का? होय, आपण खरोखरच या मोठ्या कंपनीच्या भविष्यावर नियंत्रण ठेवून आहोत की आपण फक्त एका परफेक्ट आणि कणखर लीडरचं सोंग वठवत आहोत, हा प्रश्न त्याला आतून खात असतो. म्हणजे तो स्पोर्ट्स कारचा ड्रायव्हर. अगदी तसंच. याच असह्य मानसिक दबावाखाली तो एका कोचकडे जातो. पण गंमत बघा, राघवची मानसिकता अशी असते की मी ह्या कोचला पैसे देईन आणि तो मला एखादा क्विक फिक्स देईल. म्हणजे एखादी मॅजिक पिल किंवा जादूची कांडी. हो, त्याला वाटतं की कोचने मला एखादा असा उपाय द्यावा ज्यामुळे माझा हा आतला गोंधळ एका रात्रीत थांबेल आणि मी पुन्हा पूर्वीसारखा काम करू शकेन. हे तर अगदी त्या नादुरुस्त इंजिन असलेल्या गाडीला बाहेरून चकचकीत रंग देण्यासारखं झालं. म्हणजे गाडी बाहेरून पुन्हा छान दिसायला लागेल, पण मूळ समस्या, ते खराब इंजिन तसंच राहील. अगदी अचूक उदाहरण दिलं. आणि कोचला हे बरोबर समजलेलं असतं. पण इथे मला एक अतिशय व्यावहारिक प्रश्न पडतो. म्हणजे राघव हा एक अत्यंत हुशार माणूस आहे. तो एवढ्या मोठ्या कंपनीचा सीईओ आहे. कॉर्पोरेट जगात सर्वोच्च पदावर बसलेल्या लोकांकडे प्रत्येक समस्येवर उत्तर असतं, असं आपण सर्वसाधारणपणे मानतो. हो, असा आपला समाज असतो. मग अशा माणसाला स्वतःचा हा गोंधळ सोडवणं इतकं कठीण का जातं? तो स्वतः एखादं मॅनेजमेंटचं भारी पुस्तक वाचून किंवा बिझनेस स्ट्रॅटेजी बदलून हा प्रश्न का सोडवू शकत नाही? कारण बिझनेस स्ट्रॅटेजी बदलणं वेगळं आणि स्वतःची मानसिकता बदलणं पूर्णपणे वेगळं. मी तुम्हाला सांगते, जेव्हा एखादा माणूस सर्वोच्च पदावर पोचतो तेव्हा त्याला नेहमी सशक्त आणि अचूक दिसण्याची सवय जडलेली असते. म्हणजे त्याला कधीच चुकता येत नाही असं त्याला वाटत असतं. बरोबर. अशा वातावरणात स्वतःचा गोंधळ किंवा कमकुवतपणा मान्य करणं हे त्यांना व्यावसायिक आत्महत्येसारखं वाटतं. राघव जेव्हा कोचकडे जातो आणि उत्तरांची अपेक्षा करतो तेव्हा कोच त्याला अतिशय स्पष्ट सांगतो. काय सांगतो तो? तो म्हणतो की मी तुझी परिस्थिती बदलण्यासाठी आलेलो नाही, तर तुझी विचार करण्याची पद्धत बदलण्यासाठी आलो आहे. अरे वाह, हे खूपच थेट आहे. हो, आणि तो पुढे म्हणतो, मी तुला उत्तरे देणार नाही, मी तुला फक्त प्रश्न विचारेन. कोच राघवच्या लक्षात आणून देतो की तो स्वतःला सुधारण्यासाठी इथे आलेला नाहीये, तर तो फक्त सध्याच्या अस्वस्थतेतून पळ काढण्यासाठी आला आहे. एक मिनिट. जर एखादा सीईओ कोचकडे एवढी मोठी फी देऊन मदतीसाठी गेला आणि कोचने त्याला उत्तरे देण्याऐवजी फक्त प्रश्नच विचारले, तर हे खूपच निराशाजनक आणि राग आणणारं असू शकतं. हो ना, राघवलाही सुरुवातीला तसंच वाटतं. राघवला वाटत असणार की तो आधीच एक उत्तम लीडर आहे, तो एवढी मोठी कंपनी चालवतोय, लोक त्याचं ऐकतात. मग या कोंडीतून मार्ग कसा निघतो? इथूनच खऱ्या कामाला सुरुवात होते. कोच राघवला त्याच्या याच गैरसमजातून बाहेर काढतो. तो त्याला एक अतिशय बोचरा प्रश्न विचारतो. तो म्हणतो, तुझे लोक तुझा आदर करतायत,
की फक्त तुझ्या पदाला घाबरतात? बापरे, हा प्रश्न एखाद्याच्या अहंकाराला धक्का लावण्यासाठी पुरेसा आहे. नक्कीच. इथून बॉस आणि लीडर यामधला खरा फरक स्पष्ट व्हायला सुरुवात होते. बॉस हा माणसांवर नियंत्रण ठेवतो, त्यांना दाबून ठेवतो, तर लीडर माणसांना विचार करायला प्रेरणा देतो. पण मग राघवला हे कसं समजतं की तो बॉस आहे की लीडर? राघवला वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी कोच त्याला एक कृती करायला सांगतो. तो राघवला त्याच्या टीममधील 5 अत्यंत महत्वाच्या लोकांकडून निनावी आणि प्रामाणिक अभिप्राय म्हणजेच फीडबॅक गोळा करायला सांगतो. निनावी म्हणजे कोणी काय म्हटलंय हे राघवला समजणार नाही. हो, जेणेकरून लोक न घाबरता खरं बोलू शकतील. राघवला वाटतं की सगळे त्याचे गोडवे गातील की आपला सीईओ किती भारी आहे. हे ऐकायलाच मला खूप भयानक वाटतंय. प्रामाणिक फीडबॅक घेणं म्हणजे आयुष्यात पहिल्यांदाच आपला रेकॉर्ड केलेला आवाज ऐकण्यासारखं आहे. अरे हो, ते ऑडिओ रेकॉर्डिंग. हो ना. आपण जेव्हा स्वतः बोलत असतो तेव्हा आपल्याला आपला आवाज खूप भारी, असा बेस असलेला आणि रुबाबदार वाटतो. पण जेव्हा आपण तोच आवाज पहिल्यांदा रेकॉर्डिंगमध्ये ऐकतो तेव्हा आपल्याला लिटरली धक्का बसतो की अरेच्छा, मी असा ऐकू येतो लोकांना, माझा आवाज असा आहे. हां, अगदी तसंच झालं राघवच्या बाबतीत. मग राघवचा हा रेकॉर्डेड आवाज कसा होता? त्याच्या टीमने त्याला नक्की काय सांगितलं त्या फीडबॅकमध्ये? तो अभिप्राय राघवसाठी खरोखर एक मोठा धक्का होता. त्याच्या टीमने अतिशय स्पष्टपणे सांगितलं की राघव कोणाचंही ऐकून घेत नाही. बरं. तो मीटिंगमध्ये लोकांना मध्येच थांबवतो, त्यांची वाक्य स्वतः पूर्ण करतो आणि सर्वात गंभीर बाब म्हणजे त्याचा स्वतःच्या टीमवर अजिबात विश्वास नाही. त्याला वाटतं की कंपनीत फक्त तोच योग्य निर्णय घेऊ शकतो. म्हणजे राघवच्या डोक्यात स्वतःची जी प्रतिमा होती आणि वास्तवातली त्याची जी प्रतिमा होती, यात जमीन-आसमानाची तफावत होती. हो, आणि आत्मभानाची म्हणजेच सेल्फ अवेअरनेसची ही पहिली पायरी असते, जी कायम अत्यंत अस्वस्थ करणारी असते. स्वतःच्या जमेच्या बाजू पाहणे सोपे असते, पण आपल्याबद्दलचं हे असं कडू सत्य स्वीकारणं खूप अवघड जाते. पण मला इथे ना राघवची बाजू घ्यावीशी वाटते थोडीशी. आपण एका अत्यंत स्पर्धात्मक कॉर्पोरेट जगाबद्दल बोलत आहोत. बरोबर? जर कंपनीच्या बोर्डाने एखाद्याला सीईओ म्हणून नेमलं असेल तर त्यांनी त्याला निर्णय घेण्यासाठी आणि उत्तरे देण्यासाठीच तिथे बसवलंय ना. जर तो नेहमी टीमलाच प्रश्न विचारत बसला आणि त्यांच्या उत्तरांची वाट पाहत बसला तर तो एक कमकुवत आणि निर्णयक्षमता नसलेला नेता वाटणार नाही का? हां, कॉर्पोरेट जगतातला सर्वात मोठा आणि धोकादायक गैरसमज आहे असं मी म्हणेन. कसं काय? हे बघा, जेव्हा एखादा नेता स्वतःला सर्वज्ञानी मानतो आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर स्वतःच देतो, तेव्हा तो नकळतपणे त्याच्या टीमची विचार करण्याची क्षमता मारून टाकतो. म्हणजे लोक स्वतःचा मेंदू वापरणं बंद करतात. अगदी बरोबर. लोक स्वतःचे डोके चालवणे बंद करतात आणि फक्त बॉसच्या आदेशाची वाट पाहत बसतात. अशाने कंपनीची प्रगती तिथेच खुंटते. याउलट जेव्हा एक लीडर उत्तरे देण्याऐवजी योग्य प्रश्न विचारतो, तेव्हा तो टीमला स्वतःचे मार्ग शोधण्यास भाग पाडतो. म्हणजे तो त्यांना सक्षम करतोय. हो, यामुळे टीम खऱ्या अर्थाने सक्षम बनते. राघवला हे सगळं तत्वबुद्धीने समजलं की बाबा मला बदलायचंय, पण प्रत्यक्ष आचरणात आणणं त्याच्यासाठी खूप कठीण जात होतं. बुद्धीने समजूनही ते आचरणात न येणं हे खूपच ओळखीचं वाटतंय. राघवला आता स्वतःच्या चुका आणि वास्तवाची जाणीव झालीय, तरीही तो बदल का करू शकत नाहीये? तो परत परत जुन्या सवयींकडे का ओढला जातोय? कारण माणसाच्या कृतींमागे फक्त तर्क किंवा लॉजिक नसतं, तर तिथे खोलवर रुजलेली भीती असते. कोच राघवच्या या बदलाला होणाऱ्या विरोधाचे, ज्याला आपण रेझिस्टन्स म्हणतो, त्याचे अत्यंत अचूक विश्लेषण करतो. कोणती भीती असते त्याच्या मनात? राघवचे सर्व निर्णय त्याच्या भीतीतून येत असतात. अपयशी होण्याची भीती, निर्णय चुकल्यास लोकांसमोर मूर्ख दिसण्याची भीती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्तेवरील जे नियंत्रण आहे ते गमावण्याची भीती. म्हणजे त्याला वाटत असतं की जर त्याने लोकांना निर्णय घेऊ दिले आणि ते जर चुकले तर काय होईल? हो, आणि हीच असुरक्षितता त्याला पुन्हा त्या जुन्या बॉससारख्या वागणुकीकडे ढकलते. म्हणजे जुन्या सवयी कितीही त्रासदायक असल्या तरी त्या माणसाला सुरक्षित वाटतात. हे अगदी एका जुन्या पायाला चावणारा पण ओळखीचा बुटासारखं आहे. पायाला चावणारा बूट. हो ना. म्हणजे एखादा नवीन बूट कितीही आरामदायक असला तरी आपण तो घेणं टाळतो आणि तो जुनाच बूट घालत राहतो, कारण त्या बुटाच्या वेदनेची आपल्याला सवय झालेली असते. आपला मेंदू बदलापेक्षा ओळखीच्या वेदनेला जास्त प्राधान्य देतो. आणि हीच मानवी मेंदूची रचना असते. मेंदूला कायम कम्फर्ट म्हणजे सवय झालेली सोय हवी असते. कोच इथे राघवला एका अतिशय वेगळ्या सत्याची जाणीव करून देतो. तो म्हणतो, असुरक्षितता किंवा भीती वाटणे ही तुझी कमजोरी नाहीये, तर ती तू प्रगती करत आहेस याचे लक्षण आहे. म्हणजे भीती वाटणं चांगलं आहे?
हो, कारण प्रगती आणि कम्फर्ट या दोन्ही गोष्टी एकाच वेळी एका जागी असूच शकत नाहीत. जेव्हा तुम्ही काहीतरी नवीन शिकत असता, स्वतःला बदलत असता, तेव्हा अस्वस्थ वाटणे अत्यंत स्वाभाविक आहे. हे खूप महत्वाचं आहे. यशस्वी लोकांना नेहमीच आतून वाटत असते की त्यांनी नियंत्रण सोडले तर त्यांचे यश त्यांच्या हातातून निसटून जाईल. कोच त्याला सांगतो की भीती कधीच पूर्णपणे संपवता येत नाही. माणसाला त्या भीतीसोबत जगायला आणि तरीही निर्णय घ्यायला शिकावे लागते. बरं, समजा राघवने ही भीती स्वीकारली, पण प्रत्यक्षात तो स्वतःमध्ये बदल घडून आणण्यासाठी नक्की करतो तरी काय? कारण मला आता लोकांचं ऐकायला शिकलं पाहिजे असं नुसतं मला ठरवून माणूस रातोरात उत्तम श्रोता बनू शकत नाही. बरोबर आहे. राघव यासाठी सगळ्यात पहिला आणि व्यावहारिक निर्णय घेतो मीटिंगमध्ये कमी बोलण्याचा. तो ठरवतो की आता आपण जायचं आणि फक्त ऐकायचं. मग जमलं का त्याला ते? पण जेव्हा तो मीटिंगमध्ये शांत बसतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की नुसतं ऐकणं हे जगातील सर्वात कठीण कामांपैकी एक आहे. का बरं? शांतच तर बसायचंय. कारण तो इतरांचं बोलणं समजून घेण्यासाठी ऐकत नसतो, तर मनातल्या मनात त्यांना काय उत्तर द्यायचं याची जुळवाजुळव करण्यासाठी तो ऐकत असतो. अरेच्छा, हे तर आपण सगळेच करत असतो. हा जो खराब संवाद आहे ना, मला वाटतं याची तुलना एखाद्या व्हिडिओ गेममध्ये स्वतःच्या टर्नची वाट पाहण्यासारखी आहे. म्हणजे कसं? म्हणजे समजा 2 लोक गेम खेळतायत. समोरचा खेळाडू काय चाल खेळतोय याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं. आपल्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू असतो की माझा नंबर कधी येईल आणि मी कधी माझ्याकडचं बटन दाबेन. अगदी बरोबर. आपण माणसांसोबतच्या संवादातही असंच करतो. समोरचा माणूस जेव्हा बोलत असतो तेव्हा आपण त्याचं ऐकत नसतो. आपण फक्त आपलं वाक्य कधी फेकायचं याची वाट पाहत असतो. म्हणूनच कोच राघवला ऐकण्याचं एक अत्यंत प्रभावी आणि तांत्रिक तंत्र देतो. काय आहे ते तंत्र? तो त्याला सांगतो की जेव्हा कोणीतरी बोलत असेल तेव्हा जाणीवपूर्वक पॉज घ्या. मध्येच अजिबात अडथळा आणू नका आणि जेव्हा बोलायची वेळ येईल तेव्हा स्वतःचं मत मांडण्याआधी फक्त स्पष्टीकरणासाठी काही प्रश्न विचारा. म्हणजे क्रॉस चेक करण्यासाठी? हो, जसे की मला खात्री करायची आहे की मला तुझं म्हणणं नीट समजले, तू असं म्हणतोयस का? यामुळे समोरच्याला वाटतं की आपण खरोखर ऐकलं जातंय. कोच त्याला समजावतो की संवादाचा मुख्य उद्देश स्वतःची बुद्धिमत्ता किंवा ताकद दाखवणे हा नसून समोरच्या व्यक्तीशी एक कनेक्शन बनवणे हा असतो. बरं, हे नेहमीच्या शांततेच्या काळातल्या मीटिंगसाठी एकदम ठीक आहे. पण जेव्हा कंपनीवर एखादा मोठं संकट कोसळतं, समजा कंपनीचे शेअर्स अचानक पडतायत किंवा एखादा मोठा करोडोंचा क्लायंट सोडून जातोय, तेव्हा मीटिंगमध्ये शांत बसून पॉज घेणं शक्य असतं का? तिथेच तर खरी कसोटी असते ना. अशा प्रचंड दबावाखाली जेव्हा सगळे पर्याय चुकीचे वाटतात, तेव्हा माणसाचा मेंदू वेगळ्याच पद्धतीने काम करत असेल. मग अशा वेळी शांत राहून निर्णय कसे घ्यायचे? संकटाच्या वेळीच खऱ्या नेतृत्वाची परीक्षा असते. जेव्हा दबाव वाढतो तेव्हा माणसाचा मेंदू फाईट किंवा फ्लाईट मोडमध्ये जातो आणि तिथे बुद्धीपेक्षा भावना वरचढ ठरतात. अशा वेळी कोच राघवला निर्णय घेण्याचे एक उत्तम फ्रेमवर्क देतो. तो सांगतो, तथ्य म्हणजे फॅक्ट्स आणि भावना म्हणजे इमोशन्स यांची पूर्णपणे फारकत करा. हे कसं करायचं? समजा जेव्हा संकट येते तेव्हा तथ्य असते की आपला महसूल 20% कमी झाला आहे. हे झालं तथ्य. बरोबर. आणि भावना असते की आता सगळं संपलं, मी एक अपयशी CEO आहे. जेव्हा हे तथ्य आणि भावना एकत्र होतात तेव्हा माणूस घाबरून, सुरक्षित आणि अनेकदा अत्यंत चुकीचे निर्णय घेतो. म्हणजे भावना दाबून ठेवायच्या नाहीत, तर त्या ओळखून तथ्यांपासून वेगळ्या करायच्या. पण मला सांगा, एवढ्या दबावाखाली अचूक आणि परफेक्ट निर्णय घेणं खरंच कोणाला शक्य असतं का? इथेच कोचचा सर्वात महत्त्वाचा सल्ला येतो. तो म्हणतो की संकटाच्या वेळी परफेक्ट निर्णयाच्या शोधात वेळ घालवू नका. म्हणजे काहीही निर्णय घ्यायचा नाही. तो म्हणतो की गोंधळलेल्या आणि घाबरलेल्या मनाने घेतलेल्या परफेक्ट निर्णयापेक्षा शांत आणि स्पष्ट मनाने घेतलेला एखादा अपूर्ण निर्णय नेहमी चांगला असतो. वाह, हे खूपच भारी आहे. परिपूर्णतेचा अट्टाहास हा अनेकदा माणसाच्या भीतीपोटी जन्म घेतो. स्पष्टता ही परिपूर्णतेपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असते. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करण्यासारखा आहे. पण हे सगळं आत्मसात करण्यासाठी राघवच्या मूळ विचारधारेत, ज्याला आपण माइंडसेट म्हणतो, त्यात कोणता बदल होणे आवश्यक होते? कारण तो स्वतःला इतकी वर्ष सर्वोत्कृष्ट मानत आला आहे. या प्रवासात सर्वात मोठा अडथळा असतो तो म्हणजे माणसाचा अहंकार किंवा इगो. कोच राघवला एका वाक्यात विचार करायला लावतो. तो विचारतो की तुला कायम बरोबर असायला आवडते की नवीन काही शिकायला आवडते?
म्हणजे काय? जर एखाद्याला वाटत असेल की त्याला सर्व माहिती आहे तर तो फिक्स्ड माइंडसेट आहे आणि तो पूर्णपणे अहंकाराचा भाग आहे. पण जर कोणी म्हणत असेल की मला सर्व माहीत नाही पण मी शिकू शकतो, तर तो ग्रोथ माइंडसेट आहे आणि तो माणसाच्या नम्रतेतून येतो. सततच्या यशामुळे राघवचा अहंकार इतका वाढला होता की नवीन गोष्टी शिकण्याची किंवा स्वतःच्या चुका मान्य करण्याची त्याची सगळी दारं बंद झाली होती. हा अहंकार म्हणजे ना मला वाटतं एका मोठ्या गॅसच्या फुग्यासारखा असतो. चोंग्यासारखा. हो, फुगा जसजसा हवेत उंच जातो तसतसा तो आणखी फुगतो आणि तो अत्यंत नाजूक बनतो. त्याला एक छोटीशी वास्तवाची टाचणी जरी लागली तरी तो मोठ्या आवाजात फुटतो आणि मग तो माणूस त्या उंचीवर पूर्णपणे एकाकी पडतो. अगदी योग्य उपमा दिलीत तुम्ही. पण इथे मला पुन्हा एकदा कॉर्पोरेट जगाच्या वास्तवाकडे यायचे. जर एखाद्या कंपनीच्या सर्वोच्च नेत्याने मीटिंगमध्ये सर्वांसमोर मला या समस्येवरचं उत्तर माहीत नाही असं म्हटलं तर लोक त्याला फाडून खाणार नाहीत का? त्याची प्रतिमा कमकुवत होणार नाही का? हा एक जुनाट आणि अतिशय चुकीचा समज आहे. आधुनिक मानसशास्त्र आणि नेतृत्वाचा अभ्यास यावर अतिशय स्पष्ट सांगतो की जेव्हा एखादा मोठा नेता प्रामाणिकपणे मला माहीत नाही पण आपण मिळून यावर मार्ग काढूया असे म्हणतो, तेव्हा लोक त्याला कमकुवत मानत नाहीत. मग काय मानतात? उलट त्याचा आदर कैकपटीने वाढतो, कारण त्यातून त्याची पारदर्शकता आणि स्वतःची असुरक्षितता स्वीकारण्याची धमक दिसून येते. अहंकार तुम्हाला काही काळासाठी वेगाने वर घेऊन जाईल, पण नम्रता तुम्हाला त्या उंचीवर दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत करते. म्हणजे जेव्हा तुम्ही सर्वज्ञानी असण्याचं नाटक सोडता तेव्हाच लोक तुमच्याशी खऱ्या अर्थाने जोडले जातात. अहंकार तात्पुरता वर नेतो पण नम्रता टिकवून ठेवते. हे खूपच शक्तिशाली आहे. नक्कीच. आत्तापर्यंत आपण राघवच्या व्यावसायिक आयुष्यातील बदलांबद्दल खूप बोललो, पण या सगळ्या प्रक्रियेत त्याच्या वैयक्तिक आयुष्याचं काय सुरू होतं? कारण आपण अनेकदा पाहतो की व्यावसायिक यश मिळवताना घरचे लोक दुरावलेले असतात. राघवच्या बाबतीतही नेमकं हेच घडत होतं. तो ऑफिसमध्ये बदलत होता, लीडर बनत होता, पण त्याच्या कुटुंबाची एक वेगळीच तक्रार होती. एका रविवारी त्याच्या कुटुंबातील एक सदस्य त्याला अत्यंत विदारक सत्य सांगतो. काय सांगतो तो? तो म्हणतो की तू शरीराने इथे आमच्यासोबत हॉलमध्ये बसला आहेस, पण मनाने तू इथे अजिबात नाहीस. तू कुठेतरी दूर आहेस. हे वाक्य राघवला आतून हादरून सोडतं. तो पुन्हा कोचकडे जातो आणि वर्क लाईफ बॅलन्सबद्दल विचारतो. वर्क लाईफ बॅलन्स हा तर मला वाटतं कॉर्पोरेट जगातला सर्वात मोठा फसवा शब्द आहे. लोकांना वाटतं की दिवसाचे 12 तास कामाला आणि उरलेले तास कुटुंबाला देणं म्हणजे बॅलन्स. पण प्रत्यक्षात तसं काही होत नाही. अगदी बरोबर. आणि कोच राघवचा हाच भ्रम दूर करतो. तो स्पष्ट करतो की वर्क लाईफ बॅलन्स हा वेळेचा 50-50 असा गणिताचा फॉर्म्युला नाहीये. ती संपूर्णपणे तुमच्या प्राधान्यक्रमांची म्हणजेच प्रायोरिटीजची आणि लक्ष देण्याची बाब आहे. म्हणजे वेळेपेक्षा लक्ष देणं महत्वाचं. होय. तुम्ही कुटुंबासोबत किती वेळ घालवता यापेक्षा जो वेळ घालवता तेव्हा तुमचे लक्ष कुठे असते हे महत्वाचे आहे. कोच त्याला बजावून सांगतो, जर तुम्ही जाणीवपूर्वक तुमचे जीवन डिझाईन केले नाही तर तुमचे काम आणि इतर लोक तुमचे जीवन त्यांच्या सोयीनुसार डिझाईन करतील. हे ऐकताना मला जगलिंगच्या खेळाची आठवण येते. म्हणजे तो चेंडू उडवण्याचा खेळ असतो ना तसा. हो, आपण सगळेच करत असतो ते. आपण सगळेच आयुष्यात एकाच वेळी अनेक चेंडू हवेत उडवत असतो. कामाचे चेंडू हे रबराचे असतात. जर ऑफिसमध्ये एखादा प्रोजेक्ट फसला किंवा नोकरी गेली तर तो रबरी चेंडू खाली पडतो, पण तो पुन्हा उसळून वर येतो. तुम्ही नवीन नोकरी शोधू शकता. बरोबर. पण कुटुंबाचे, आरोग्याचे आणि आपल्या मानसिक शांतीचे चेंडू हे काचेचे असतात. जर ते एकदा हातातून खाली पडले तर ते कायमचे फुटतात. हे अतिशय मार्मिक उदाहरण दिलंत तुम्ही. आणि याच टप्प्यावर राघवला त्याच्या आयुष्याच्या अंतिम हेतूचे म्हणजेच पर्पसची जाणीव होते. पर्पस म्हणजे नक्की काय? कोच त्याला विचारतो की यशामुळे तुला मोठा बंगला मिळेल, आराम मिळेल, पण तुझ्या आयुष्याला दिशा कोण देईल? राघवला उमगतं की फक्त वर्षाखेरीस कंपनीचा नफा वाढवणे हे त्याच्या आयुष्याचे ध्येय असू शकत नाही. आपल्या टीमच्या आणि ग्राहकांच्या आयुष्यात काहीतरी अर्थपूर्ण बदल घडवणे हा त्याचा खरा हेतू असायला हवा. जेव्हा काम फक्त पैशासाठी नसते तेव्हा ते ओझं वाटत नाही. या संपूर्ण प्रवासाचा आपण जर आढावा घेतला तर एका अहंकारी, कायम तणावात असलेल्या एका बॉसकडून एक नम्र आणि जोडल्या गेलेला लीडर बनण्यापर्यंतचा राघवचा हा प्रवास खरोखरच थक्क करणारा आहे.
या पूर्ण प्रवासाचा अंतिम निष्कर्ष काय सांगता येईल? राघवचे अंतिम परिवर्तन हे केवळ वरवरचे नव्हते. त्याने काही नवीन मॅनेजमेंटचे कोर्सेस केले नाहीत, तर त्याच्या विचारांच्या मुळाशी बदल झाला. हो, मानसिकता बदलली. यात सगळ्यात मोठा धडा हा आहे की बदल हा फक्त नवीन माहिती मिळवण्याने येत नाही, तर तो सातत्यपूर्ण कृतीतून येतो. स्वतःचा कमकुवतपणा न लपवणे, अस्वस्थ करणारे सत्य स्वीकारणे आणि सतत शिकत राहणे हेच खऱ्या प्रगल्भ माणसाचं लक्षण आहे. आत्मभान ही या जगातली सर्वात मोठी ताकद आहे. नेतृत्व म्हणजे लोकांवर हुकमत गाजवणे नसून लोकांशी जोडले जाणे आहे. आणि हे जोडले जाणे खऱ्या अर्थाने ऐकण्यातून सुरू होते, हे आपण पाहिलं. आजच्या या सखोल चर्चेतून आपण नेतृत्वाचे अनेक पदर उलगडले. खरा बदल म्हणजे कुणीतरी वेगळे बनणे नव्हे, तर माणसाने स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनणे होय. अगदी खरंय. पण आजचा हा प्रवास संपवताना मला एका अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर थांबायचं आहे. जर खऱ्या बदलाचा आणि नेतृत्वाचा अर्थ परफेक्ट दिसण्याचं नाटक सोडून देणे आणि स्वतःच्या चुका प्रामाणिकपणे स्वीकारणे हा असेल, तर सध्याच्या जगात आणि विशेषतः कॉर्पोरेट क्षेत्रात नेहमी बनावट आत्मविश्वास दाखवणाऱ्या, मोठ्या आवाजात बोलणाऱ्या आणि अजिबात चुका न मानणाऱ्या लोकांनाच का जास्त महत्त्व दिले जाते? आपण नकळतपणे चुकीच्या नेतृत्वाच्या कल्पनांना तर प्रोत्साहन देत नाही ना, त्या बाहेरून चकचकीत दिसणाऱ्या पण आतून बिघडलेल्या आणि स्फोट होण्याच्या मार्गावर असलेल्या इंजिनलाच आपण यशाचं अंतिम प्रतीक मानत नाही ना? हा असा प्रश्न आहे ज्याचे उत्तर प्रत्येकाने स्वतः शोधायला हवे.